तर गुड मॉर्निंग सर्वांना. हे बघा 8:30 वाजले आणि आम्ही आता चाललेलो आहे. इलेक्ट्रिसिटी बिल खूप दिवसापासून गट बांधून ठेवलेला होता. बघा पूजा किती केलेली आहे. आपल्या इकडे तर एवढी पूजा पण करत नाही, बघू शकता. प्रॉपर मला तर नाही माहिती एवढं काय काय पूजा केली. आणि काल कोणाला सुट्टी होती पण तरी रूमवर ते सांगत होते खूप मोठी पूजा झाली वगैरे वगैरे, ब्राह्मण वगैरे. आपल्या इकडे तर ब्राह्मण ते कशाला बोलतात, फक्त नारळ पडतात आणि झालं. पण हे पण आपल्यापेक्षा बी जास्त देवाला मानतात. आणि ठीक आहे, चला जाऊया आता. बघा हा इथला कंटेनर आलेला आहे गौतम. आणि हे बघा ह्या गेट मधून किती मस्त दिसतंय. हे नॉर्मली बंदच असतं. आणि हे बघा कॉलेजमध्ये टेक्नो बेसचा इव्हेंट चालू आहे 2025. खूप मस्त आहे. तुम्हाला पण मी काही दाखवल. हे बघा ह्या लेक्चर हॉलमध्ये इव्हेंट आहे, जो की इथं सगळे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी त्यांचे बनवलेले मॉडेल्स वगैरे ठेवलेले आहेत. आणि हा इव्हेंट पूर्ण 2 दिवसाचा आहे. आज आणि उद्या 2 दिवसाचा आहे. तर मी तुम्हाला एक दिवस नक्की प्रोडक्ट दाखवल कसे आहेत काय आहेत. ऑब्विसली मी त्यांचा व्हिडिओ नाही काढू शकत पण दाखवतो. आणि हे बघा हे त्यांच्यासाठी फोटो काढायसाठी बनवलेलं टेक्नो बेस इव्हेंट आम्ही हे केलं म्हणून बघू शकता तुम्ही. इथे हे स्टुडंट सगळे बाहेर चाललेले आहेत मस्तपैकी. बाहेर आयडेंटिटी वगैरे घालून जायचं. आणि हे बघा हे एंट्री मी तुम्हाला त्या दिवशी बोललो होतो की झाडं वगैरे ठेवले जातात जे की बाहेरून गेस्ट येतात त्यांच्यासाठी मस्तपैकी. हे सगळं अशा प्रकारे असतं. आणि हे बघा दुपारच्या नंतर मला एक लॅब सेशन होतं. तर इव्हेंट मला स्टुडंट्सच नव्हते अजिबात नाही, एकदम लॅब मोकळी होती. आणि इथं जाळी लावलेली बघा. तर हा मोकळा स्पेस आहे वरून खालीपर्यंत. तर इथून जर कोणी पडलं बाय चान्स गॅलरीतून तर त्यांच्यासाठी. आणि हे बघा एंट्रीवरती इथं सगळीकडे गेट हे तुम्हाला दाखवलेलं मी सगळ्यांना ऍक्सेस वगैरे लागतो. तर हे बघा 6308 माणसं अजून याच्या बिल्डिंगच्या आतमध्ये आहेत. प्रत्येक माणसाचे काउंटिंग केली जाते. आणि हे इथला आहे वेटिंग एरिया आणि रिसेप्शन, जे की नवीन ऍडमिशन साठी वगैरे येतात त्यांच्यासाठी हा वेटिंग एरिया वगैरे आहे. किंवा ज्यांना कोणा युनिव्हर्सिटीमध्ये काही माहिती हवी असेल तर त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही निघलोत कॉलेजमधून. तर हे बघू शकता इतकं छान वाटतं ना. रोज कॉलेज सुटल्यावरती असा सनसेट बघायला भेटतो. एकदम म्हणजे एकदम छान वाटतं. तुम्ही बघू शकता किती छान आहे. आणि या इव्हेंट मध्येच आम्ही तिकडे बघायला गेलो तर थोडं तिथं शूट नाही केलं. तिथेच कॅडबरी भेटली मस्तपैकी खाल्ली. आणि हे बघा इथं गप्पा मारत होते आणि मस्तपैकी. ते तर तमिळमध्ये बोलतात ते काय मला काही कळत नाही, सॉरी तेलुगूमध्ये बोलतात तर ते मला काही कळत नाही. मला नाही कळलं ना अगोदर तरी व्हॉट इज मीन बाय असं करायचं मी. पण आता नाही, आता फक्त एक शब्द बोलला ना की तरी भागतं. फक्त बोललं ना की सब टायटल लगेच सगळे समजून जातात की काय पाहिजे म्हणून. सब टायटल म्हणजे आपलं समजा ते तेलुगूमध्ये बोलतायत आणि ते मला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगणार. कारण का ऑब्विसली माझ्या रूम मधल्या तर कोणालाच हिंदी वगैरे काहीच येत नाही. त्याच्यामुळे मस्तपैकी आम्ही पण गप्पा वगैरे मारल्या. आणि कॉफी तर घेतलीच होती. मी तर बाहेरून बेकरीमधून घेतली होती आणि शिवलिंगम सर घेत होते आणि मारत होतो आम्ही गप्पा. तर हे बघा मित्रांनो, जेव्हा आपण कॉलेजमध्ये शाळेमध्ये होतो तेव्हा शिक्षक बोलायचे त्रास नका देऊ, असं होतंय तसं होतंय. तेव्हा एवढं काहीच वाटत नव्हतं की काय काम आहे त्यांना असं तसं. त्या सगळ्या गोष्टी आत्ता कळतायत काय होतं काय नाही. म्हणजे तसं तर एवढा वर्कलोड नसतो पण तरी पण इरिटेट कसं होतं. आणि जे काही मुलं काही लक्ष देत नाहीत, प्रत्येक बॅच मध्ये आहेत असे 4-5 जण जे की लक्ष देत नाहीत. आणि जस्ट ते फक्त अटेंडन्स साठी येत असतात, अशा प्रकारचे असतात. त्यांना बघून वाटतं मोक्कार येत आहेत ते, मोक्कार काही कारण नसताना. आणि काय माहिती पुढे लाईफ मध्ये काय करतील ते. तर ठीक आहे, तो झाला बोलण्याचा भाग. तर मस्तपैकी मी अभ्यास करत होतो, त्याच्यानंतर बोर झालं. मस्तपैकी बघा ॲनिमल, तशी तर मी बघितलेली ॲनिमल मूवी पण डबल एकदा बघतोय. थोडीशी जरा
रिव्हिजन दिल्यासारखं, जसं मी आपल्या क्वेश्चन्सला लीड कोडच्या क्वेश्चन्सला रिव्हिजन देतो तसंच अभ्यास करता आता बोर झाला म्हणून करत होतो. तर ठीक आहे, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय. आणि तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.